हा पण सुद्धा माझा आहे का? कमिशनर, अहो तुम्ही सुद्धा व्यापारी म्हणून आलात आणि इथले राजे झालात. जमीनदार, हो आम्हाला इथला सरकार हे शेठ सावकार नको. हा इंग्रज या देशातून कायमचा गेलाच पाहिजे. बघा, आम्हाला फक्त आमच्या जमिनीचे हक्क पाहिजे. द्याल का? काय तिकडे तोड वाकडे करून बघताय तुम्ही? जगमोहन, हा पण सुद्धा माझी आहे का? यांचे जे हक्क तुमच्याकडे आहे ते त्यांना वापस करा. तेव्हाच हा विद्रोह शांत होणार. पण कमिशनर साहेब, न जगमोहन, हा विचार करण्याचा वक्त नाही. आम्ही सुद्धा आमच्या कंपनी सरकारला सांगितलं की मुंडा समाजाच्या जो मूळ हक्क आहे तो त्यांना वापस कर. तेव्हा या मुंडारी प्रदेशात शांतता मानते. चला ठीक आहे कमिशनर साहेब, हो आपण मुंडांचे मानवी हक्क वापस करायलाच लावू. चला आज आपण कोर्टात जाऊ. ओके, चलो. आम्हाला आमच्या जमिनीच्या कामाला परत मिळणार. तो जगमोहन सिंग आमच्या मूळ हक्कांवर, मूळ करारावर त्याची सही होणार. माझ्या मायबापानं माझ्या मायबापानं माझं जाता जाता तुम्हाला एकच सांगणे आहे. माझं जाता जाता एकच सांगणे आहे. हो, कुणाचा धर्म स्वीकारायचा नाही. कुणाची गुलामगिरी करायची नाही. हो, गरीब असाल तरी चालेल, तरी आपल्या मुलांना शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय क्रांती नाही. आपला धर्म सोडायचं नाही. जतन करा. आपली परंपरा अशीच शेवटपर्यंत जिवंत सुरू.
नाही. जिथं 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 क्रांती होत असेल ना तिथं तिथं सर्व सर्व माय बाप हो एकजुटीने उभे राहा. कारण तुम्ही या देशातील तुम्ही मूळ निवासी आहात. कोणी जरी आडवं आलं ना त्याचा चिरून टाका. पण कुत्र्याचं जीवन जगा नको, वाघासारखे जगा, गिद्रांसारखे नाही. मला असं तर वाटतं. बोल ना, काय झालं? काय नाही होत तुला बिरसा? ए माय कुणाची मंदिर तर कराच नको. कुणाच्या धर्मात करायचं नको. कुठपर्यंत कुठपर्यंत हे परकीय लोक आपल्यावर आपला हक्क गाजवणार. आता जिथं क्रांती होईल तिथं हा बिरसा तुमच्यासोबत राहील. बोल ना रे बिरसा. हे मुलगुला चळवळ कधी थांबवायचं